भाजप सरकारचा, विद्यार्थ्यांची डोकी फोडणाऱ्या मोदी सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, लहान मुलांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धर्मेंद्र प्रधान खुर्ची खाली करो, धर्मेंद्र प्रधान खुर्ची खाली करो. अरे या बाबणांचं करायचं काय? अरे या जातीवादी पक्षाचं करायचं काय? हॅलो, विद्यार्थ्यांच्यावरती लाठीमार करणाऱ्या सरकारचा, त्या मोदी सरकारचा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा. मोदी सरकार, अमित शाह, अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, मोदी सरकार, मोदी सरकार, अमित शाह. जब जब मोदी डरता है, जब जब मोदी डरता है, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे या सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, तसेच जंतर मंतरवरील आंदोलकावर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कागल तालुका इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात नायब तहसीलदार श्री कांबळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नीट परीक्षा पेपरफुटी व गैरव्यवहाराच्या निषेधार्थ विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी काढलेल्या संसदेवरील मोर्चावर लाठी हल्ला करण्यात आला. तसेच जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या 24 दिवसाच्या आमरण उपोषणात केंद्र सरकारने बेकायदेशीर हस्तक्षेप करत पोलीस व निमलष्करी दलाच्या माध्यमातून आंदोलक विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला व पालकावर अमानुष मारहाण केली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या आंदोलनास पाठिंबा देणारे काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इतर विरोधी पक्षांच्या खासदारांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली असून यालाही निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एसटी स्टँड परिसरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आली. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेक वक्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान कागल पोलीस ठाण्याकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात ॲडव्होकेट दयानंद पाटील, शिवाजीराव मगदूम, बाळासाहेब पाटील, सागर कोंडकर, तानाजी मगदूम, नामदेवराव भराडे, नितेश कोगनोळे, इंद्रजित घाटके, सचिन घोरपडे, सौदीपाली आवळे, अमर चौगुले, राहुल घराळ, वैभव अडके, कृष्णनाथ सोनावळे, विक्रम खतगर, रणजित पाटील, विशाल तिराळे, सिद्धू कांबळे, अजित आवळे, रेहमान शेख आदी आंदोलक उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी कागलहून अजित बोडके.